नमस्कार. आज आपण थंडगार अशी सोलकढी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, अशी झटपट बनणारी सोलकढी आपण अतिशय कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सोलकढी बनवण्यासाठी इथे मी एक अख्खा नारळ असा छान हे पहा तुकडे करून घेतलेले आहेत, खोबरं काढून. 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चमचाभर मी जिरं वापरणार आहे. आणि इथे मी जे कोकम असतात आपले आमसूलं, ती कोमट पाण्यामध्ये अशी भिजवून ठेवायची तासभर तरी, म्हणजे कसं सोलकढीला रंग सुंदर येतो. आता हे सर्व साहित्य पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडंसं जिरं घालून घेते, चमचाभर किंवा आवडीप्रमाणे. थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं आणि मग आपण याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. छान बारीक असं वाटण, कसं आपण एकदम बारीक वाटतो त्याप्रमाणे आपण वाटून घ्यायचं. 1 ग्लास पाणी घालून घेते आणि मग मिक्सरला छान वाटून घ्यायचं हे सर्व साहित्य. आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आपण सर्व साहित्य गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया. संपूर्ण आपल्याला रस काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचा. असं छान चमच्याने दाबून दाबून प्रेस करायचं व्यवस्थित आणि असं पूर्ण रस काढून घ्यायचा पहिल्या वेळेला. आणि मग पुन्हा एकदा आपण हा सर्व चोथा जो उरलेला आहे तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा. एक पेल्यावर पाणी घालायचं आणि फिरवून घ्यायचा आणि अजून एकदा मग आपण गाळून घेऊया तो. संपूर्ण रस असा काढून घेतलेला आहे. आता जे आपण आमसूल भिजत घातले होते, हे पहा कोमट पाण्यामध्ये, त्याचा रस देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे. छान हलवून घेऊया. आता थोडीसं कोथिंबीर टाकून घेते. आवडीनुसार, आवडत असेल तर वापरायची, नाहीतर मग नाही घातली तरी पण चालेल. कोथिंबीर घातल्यानंतर 1 तासभर आपल्याला ही सोलकढी फ्रीजमध्ये ठेवायची आहे. नंतर मग आपण ही सर्व करायची. खूप छान लागते थंडगार अशी सोलकढी. कोमट पाण्यामध्ये आपण आमसूल असं भिजवलं ना की छान कलर येतो सोलकढीला. असं वेगळा कोणता कलर वापरण्याची आवश्यकता नाही. हे पहा किती सुंदर अशी सोलकढी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. कोणत्याही प्रकारचं शुल्क यास आकारले जात नाही. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा.